Hello everyone and welcome to Postgraduate Department of Zoology, Arts, Commerce and Science, College Palus. मी आज पहिल्यांदा माझी इंट्रोडक्शन करून देते तुम्हाला. माझं नाव अनघा विक्रम भोई कांबळे आणि माझं MSc शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून झालेलं आहे. आज आपण पहिल्या लेक्चरमध्ये एक्झामिनेशन स्कीम, तुम्हाला पार्ट फर्स्टमध्ये एक्झाम कशी असेल आणि सिलेबस काय असेल याचं थोडं डिस्कशन करूया. MSc पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला आता थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही, म्हणजे थेरीचा पेपर तुम्हाला 100 मार्क्सचा असेल, त्याच्यामध्ये 80 मार्क्स रिटन एक्झाम असेल आणि 20 मार्क्सचे इंटरनल असेसमेंट असते, त्याच्यामध्ये MCQ असतात. आणि 80 मार्क्सचा पेपर असतो तो 3 तासाचा असतो. आणि प्रॅक्टिकल एक्झाम तुमची ॲन्युअल असेल, प्रत्येक पेपरला 50 मार्क्स म्हणजे 200 मार्क्सचं प्रॅक्टिकल असेल पहिल्या सेमिस्टरला आणि त्याचं 200 मार्क्सचं सेकंड सेमला असेल. 4 पेपर असतील तुम्हाला. पहिल्या सेमिस्टरमध्ये 4 पेपर कोणते कोणते आहेत ते बघा. पहिला आहे तो बायोसिस्टमॅटिक्स अँड बायोडायव्हर्सिटी, सेकंड असेल तो इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटल पोल्युशन, थर्ड आहे तो मोलिक्युलर सेल बायोलॉजी, फोर्थ आहे तो ॲप्लाइड एंटामॉलॉजी. त्याच्यानंतर पुढच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणते कोणते आहेत आत्ता त्याची काही गरज नाही आहे, तरी पण तुम्हाला माहिती असावं म्हणून फक्त सांगून ठेवते. फिजिओलॉजिकल केमिस्ट्री असेल, त्याच्यानंतर बायो इन्स्ट्रुमेंटेशन अँड बायोस्टॅटिस्टिक्स, नेक्स्ट असेल तो ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, अँड फोर्थ असेल तो बायोलॉजी ऑफ पॅरासाइट्स. मगाशी मी सांगितलंच प्रॅक्टिकल हे तुमचं ॲन्युअल असेल. पहिल्या 4 पेपरवरती फर्स्ट प्रॅक्टिकल असेल पहिल्या सेमिस्टरमध्ये आणि ते दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये परत 4 पेपरवरती दुसरं प्रॅक्टिकल असेल. 80 मार्क्सचा थेरी, 100 मार्क्सचा पूर्ण थेरी पेपर, त्याच्यामध्ये 80 मार्क्स रिटर्न टेस्ट आणि 20 मार्क्सचे इंटरनल असेसमेंट असते तुमची. इंटरनलमध्ये MCQ क्वेश्चन्स असतात. म्हणजे पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला 600 मार्क्स, टोटल 600 मार्क्स तुमचे पार्ट फर्स्ट असेल. पार्ट फर्स्टमध्ये सेमिस्टर फर्स्ट असेल 600 मार्क्सची आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 600 मार्क्स असे. पहिल्या इयरला तुम्हाला टोटल 1200 मार्क्सची एक्झाम असेल. त्याच्यात 600 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं, 80 मार्क्सचे तुमचे 4 पेपरचे 4 थेरी पेपर प्लस इंटरनल असेसमेंट असेल 20 मार्क्सचे 4 पेपरचे ते 80 मार्क्स आणि प्रॅक्टिकल असेल ते 200 मार्क्सचं, असे मिळून 600. आता याच्यात 4 पेपर आहेत तुमचे. पहिले बायोसिस्टमॅटिक्स अँड बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटल पोल्युशन, मोलिक्युलर सेल बायोलॉजी अँड ॲप्लाइड एंटामॉलॉजी. तसे थोडे इझी पेपर आहेत. तुम्हाला म्हणजे लेक्चर्स होत गेले, कळत गेलं की तुम्हाला कळेल ते किती इझी आहेत ते. आणि मी जो पेपर घेणार आहे तो मोलिक्युलर सेल बायोलॉजी. त्याच्यामध्ये तो पेपर पाटील सर आणि मी दोघं मिळून घेणार आहोत मोलिक्युलर सेल बायोलॉजीचा. त्याच्यात 4 युनिट्स आहेत. पहिलं युनिट आहे ते न्यूक्लियस, क्रोमॅटिन, क्रोमोझोम, अँड न्यूक्लिअर ट्रान्सपोर्ट. त्याच्यामध्ये काय काय आहे, सब पॉईंट्स, अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, इंटरफेजिक न्यूक्लियस, न्यूक्लिअर एन्व्हलप अँड न्यूक्लिअर पोअर कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर इम्पोर्ट अँड न्यूक्लिअर एक्सपोर्ट. हे झालं न्यूक्लियसबद्दल. त्याच्यामध्ये अजून काय काय आहे, स्ट्रक्चर ऑफ DNA, पॅकेजिंग ऑफ DNA इंटू क्रोमॅटिन अँड फाईन स्ट्रक्चर ऑफ दी क्रोमोझोम. हे एवढं पहिल्या युनिटमध्ये बघणार आहे. त्याच्या न्यूक्लियस, क्रोमॅटिन, क्रोमोझोम अँड दी न्यूक्लिअर ट्रान्सपोर्ट हे तुम्हाला सर इझीमध्ये शिकवतील, त्याचं काही नाही. हे फक्त जनरल टॉपिक आहे हा न्यूक्लियस आणि क्रोमोझोमवरती. त्याच्यानंतर सेकंड युनिट मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट, प्रोटीन सॉर्टिंग अँड व्हेसिक्युलर ट्रॅफिकिंग.
त्याच्यामध्ये सब पॉईंट्स काय काय आहेत, मेम्ब्रेन स्ट्रक्चर अँड फंक्शन्स, त्याच्यात ट्रान्समेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स. बायोमेम्ब्रेनचं स्ट्रक्चर अँड फंक्शन, त्याचं ट्रान्सपोर्ट कसं होतं, आयन्स कसे ट्रान्सपोर्ट होतात, स्मॉल मॉलिक्युल्स, ह्याचं ब्रीफमध्ये स्टडी असेल तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही BSc इन डिटेल इतकं नाही शिकलेलं आहात, पण MScमध्ये तुम्हाला इन डिटेल सगळा डेप्थमध्ये मॉलिक्युलर लेवलला स्टडी असणार आहे. सेल जंक्शन्स, ट्रान्ससेल्युलर ट्रान्सपोर्ट, प्रोटीन सॉर्टिंग अँड व्हेसिक्युलर ट्रॅफिकिंग. सेकंड युनिट पण इझी आहे. तसं तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जसे जसे लेक्चर्स होतील तसं तुम्हाला कळत जाईल, जास्त काही अवघड नाही आहे. त्याच्यानंतर थर्ड युनिट सेल्युलर रेस्पायरेशन अँड डिग्रेडेशन. त्याच्यामध्ये काय काय आहे, सेल ऑर्गॅनेलीचे स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स सगळे आहेत. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, 5 सेल ऑर्गॅनेली आपण बघणार आहे. मायटोकॉन्ड्रिया, त्याचं अल्ट्रास्ट्रक्चर अँड फंक्शन्स, पेरॉक्सिझोम्स, त्याचं अल्ट्रास्ट्रक्चर अँड फंक्शन्स, एंडोझोम्स, लेट अँड अर्ली एंडोझोम्स काय असतात, त्याचं स्ट्रक्चर, असेंब्ली आणि फंक्शन्स. त्याच्यामध्ये लायझोझोम्स, त्याचं पण स्ट्रक्चर, पॉलिमॉर्फिझम अँड फंक्शन्स, प्रोटिओझोम्स, टाईप्स, स्ट्रक्चर आणि फंक्शन्स. हे झालं थर्ड युनिट. देन फोर्थ युनिट, ह्याच्यामध्ये काय काय, सायटोस्केलेटन, सेल सिग्नलिंग अँड सेल डिव्हिजन. सायटोस्केलेटल, त्याच्यामध्ये आता सायटोस्केलेटनमध्ये काय काय बघणार आहे आपण, सायटोस्केलेटल इलेमेंट्स काय आहेत, त्याचे मायक्रोट्युब्युल्स तुम्ही बघितलंच असेल अगोदर, BScमध्ये थोडंफार शिकलाच असाल. मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स, इंटरमिडिएट फिलामेंट्स अँड असोसिएटेड मोटार प्रोटीन्स, हे थोडंफार झालेलं आहे. पण सेल सिग्नलिंग वगैरे हा पार्ट तुम्हाला थोडा नवीन आहे ह्यावर्षी MScसाठी. त्याच्या सेल सिग्नलिंगमध्ये काय काय आहे, मोलिक्युलर मेकॅनिझम्स ऑफ सिग्नल ट्रान्सडक्शन, गेटेड आयन चॅनल्स, रिसेप्टर एन्झाईम्स, G प्रोटीन कपल्ड रिसेप्टर्स अँड सेकंड मेसेंजर्स, रेग्युलेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन बाय स्टिरॉइड हार्मोन्स. त्याच्यानंतर सेल सायकल रेग्युलेशन. सेल सायकल तुम्ही BScमध्ये झाली आहे, पण त्याचं रेग्युलेशन काय आहे, त्याच्यामध्ये चेक पॉईंट्स कोणते कोणते आहेत, रिसेप्टार्स, त्याच्यानंतर सायक्लिंग डिपेंडंट कायनेजेस अँड चेक पॉईंट्स, हे सगळं तुम्हाला इन डिटेल डीपमध्ये आता MScसाठी शिकावं लागणार आहे. BSc सारखं इन जनरल वगैरे इथं नाही शिकता येत आपल्याला. MScमध्ये मॉलिक्युलर लेवलला इन डिटेल सगळा स्टडी असतो. आता हे झाले 4 युनिट्स. ह्या 4 युनिट्सपैकी हे थर्ड युनिट आता मी सुरुवातीला तुम्हाला घेणार आहे. म्हणजे थर्ड युनिट मी घेणार आहे तुम्हाला आत्ता. ते काय आहे, सेल्युलर रेस्पायरेशन अँड डिग्रेडेशन. तर त्याच्यामध्ये पहिली सेल ऑर्गॅनेली कोणती आहे, ती मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया तुम्ही सगळ्यांना, बहुतेक जण सगळे परिचित आहेत मायटोकॉन्ड्रियाबद्दल. जास्त त्याच्यात डीपमध्ये तुम्हाला सांगणारच आहे मी लेक्चर. जसं जसं पहिलं होईल तसं मी तुम्हाला सांगत जाईल. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये काय, आपण त्याचं स्ट्रक्चर, आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये इनर मेम्ब्रेनची इनफोल्डिंग असते, त्याला आपण क्रिस्टी म्हणतो. आणि त्याच्यात स्पेस मध्ये जी स्पेस असते त्याला मॅट्रिक्स बोलतो. आणि आउटर मेम्ब्रेनवरती पोरिन प्रोटीन्स प्रेझेंट असतात. ते सेल आयन्सची मुवमेंटसाठी मुवमेंट्स अलाव करतात ते पोरिन प्रोटीन्स. हे झालं मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ दी सेल म्हणतो. त्याच्यात काय, त्याचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे की एनर्जी प्रोडक्शन, केमिकल एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्याच्यामध्ये. आणि ती ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटमध्ये स्टोअर करून ठेवली जाते. आणि जसे आपल्या शरीराला गरज असेल तसे दे प्रोव्हाइड एनर्जी टू आवर बॉडी. मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन हे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते पेरॉक्सिझोम्स. पेरॉक्सिझोम्स काय आहे, तर ते हे फॉस्फोलिपिड बायलेअरने तयार होतं. आणि त्याचं फंक्शन काय आहे पेरॉक्सिझोमचं, तर ते
त्याच्या नावावरूनच ते फंक्शन आहे की फॉर्मेशन आणि डिकम्पोजिशन, हायड्रोजन पेरॉक्साईडचं फॉर्मेशन आणि डिकम्पोजिशनमुळं त्याला पेरॉक्सिझोम्स नाव पडलेलं आहे. आणि सेकंड फंक्शन आहे ते बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. हे दोन फंक्शन्स आहेत, फॉर्मेशन आणि डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड आणि बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. हे झालं पेरॉक्सिझोमबद्दल. त्याच्यानंतर एंडोझोम्स आर अल्सो मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत एंडोझोम्स. ते सेलमध्ये प्रेझेंट असतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेसिकल्स. they regulate trafficking of proteins and lipids among other subcellular compartments of the secretory and endocytic pathways. आता एंडोझोम्समध्ये तुम्हाला लेट अँड अर्ली एंडोझोम्स दोन्ही आहे. तर ते काय असेल लेट अँड अर्ली एंडोझोम्स ते पण मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगेन. आता फक्त हे इन जनरल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते मायटोकॉन्ड्रियाबद्दल, पेरॉक्सिझोम्सबद्दल, एंडोझोम्सबद्दल. त्याचं फक्त एक फंक्शन आणि स्ट्रक्चर काय असेल ते फक्त सांगते. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण एक सेल ऑर्गॅनिली बघणार आहे, तेव्हा मी इन डिटेल त्याचं सगळं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स सांगेन. त्याचं मॉलिक्युलर लेवलला काय असेल ते सगळं इन डिटेल सांगेन. नेक्स्ट आहे ते लायसोझोम्सला आपण सुसाईड बॅग्स ऑफ द सेल पण म्हणतो. लायसोझोमचं स्ट्रक्चर, पॉलिमॉर्फिझम आणि फंक्शन हे आपल्याला आता स्टडी करायचं आहे. तर लायसोझोम्स आर ऑल्सो दी मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेलिज. स्पियर शेप्ड असतात आणि त्याच्यामध्ये इट कंटेन्स दी डायजेस्टिव्ह एन्झाईम्स इन्व्हॉल्व्ड इन व्हेरियस सेल प्रोसेसेसमध्ये लायसोझोम्स इन्व्हॉल्व असतात आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रेझेंट आहेत लायसोझोम्समध्ये. आणि लायसोझोमचं फंक्शन डिग्रेडेशन, जे बर्नआउट सेल डेब्रीज वगैरे असतात त्याचं डिग्रेडेशन केलं जसं लायसोझोममध्ये, म्हणून त्याला सुसाईड बॅग्स ऑफ दी सेल पण म्हणतात आपण. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ दी सेल जसं म्हणतो, कारण त्याचं फंक्शन काय इम्पॉर्टंट रोल आहे तो एनर्जी प्रोडक्शनमध्ये आहे, त्यामुळे त्याला पॉवर हाऊस ऑफ दी सेल म्हणतो. आणि लायसोझोम्स ते डिग्रेडेशनमध्ये जास्त युजफुल आहे, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रेझेंट असतात लायसोझोम्समध्ये, म्हणून त्याला सुसाईड बॅग्स ऑफ दी सेल पण आपण म्हणतो. आणि लास्ट वन आहे तो प्रोटियाझोम्स आर दी सिलेंड्रिकल कॉम्प्लेक्स containing a course of 4 stacked rings forming a central pore. Proteasomes are also the protein complexes which degrade unneeded or the damaged proteins by proteolysis. जे अननिडेड आणि डॅमेज्ड प्रोटीन्स आहेत ते डिग्रेड केले जातात आणि त्या प्रोसेसला आपण प्रोटिओलायसिस म्हणतात. आणि ही एक केमिकल रिॲक्शन आहे. इट इज अ केमिकल रिॲक्शन दॅट ब्रेक्स पेप्टाइड बॉन्ड जे प्रोटीन्समध्ये असतात ते ब्रेक करून डिग्रेडेशन केलं जातं आणि त्या प्रोसेसला आपण प्रोटिओलायसिस म्हणतो. आणि त्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे एन्झाईम्स प्रेझेंट असतात त्याला आपण प्रोटीएजेस म्हणतो. प्रोटियाझोम आहे आणि त्याच्यामध्ये जे एन्झाईम प्रेझेंट आहे त्याला आपण प्रोटीएजेस म्हणतो. हे झालं आता ह्या 5 ह्याच्याबद्दल, मायटोकॉन्ड्रिया, पेरॉक्सिझोम्स, एंडोझोम्स, लायसोझोम्स अँड प्रोटियाझोम्स. हे युनिट मी घेणार आहे तुम्हाला आता सुरुवातीला. हा सिलेबस आपला पूर्ण, पहिले 4 पेपर ह्या सेमिस्टरला, नेक्स्ट सेमिस्टरला पुढचे 4 पेपर. ह्या सेमिस्टरचे बऱ्यापैकी इझी पेपर्स आहेत, तुम्हाला स्कोरिंग पण होऊ शकतं चांगलं. एक्झामिनेशनची स्कीम तुम्हाला कळालीच असेल, थेरी आणि प्रॅक्टिकलची. पूर्ण टोटल असेल ते 600 मार्क्स. मी तुम्हाला जसं सांगितलं, पार्ट फर्स्टमध्ये सेमिस्टर पहिली असेल ती 600 मार्क्स, दुसरी सेमिस्टर 600 मार्क्स, असे 1200 मार्क्स पार्ट फर्स्टला. आणि पार्ट सेकंड पण तसाच 1200 मार्क्सचा, म्हणजे एकूण टोटल MSc तुमची 2400 मार्क्सची असेल.
थोडं आज माझं पहिलंच लेक्चर आहे, त्याच्यामुळं थोडी गडबड होती आहे मला बोलण्यात आणि ऑनलाईन कधी घेतलं नसल्यामुळं हे थोडंसं होते. तुम्ही जरा थोडं समजून घ्या. पुढच्या लेक्चरपासून मी थोडी अजून सुधारणा करेन. प्रॅक्टिकल्स तुमच्या आता ऑफलाईन जेव्हा होईल तेव्हापासून प्रॅक्टिकल्स पण तुमच्या आम्ही चालू करू. बाकीच्या 3 पेपरबद्दल पण तुम्हाला आज लेक्चर्स मिळतील. कोणता पेपर घेणार आहे ते. सगळे इन जनरल मॉलिक्युलर सेल बायोलॉजीचे टॉपिक्स आहेत. हे आत्ताचे युनिट 1 आहे, 2 आहे, 3, त्याच्यानंतर 4th युनिट आहे. 4th युनिटमध्ये तुम्हाला फक्त सेल सिग्नलिंग थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल, पण तेही होऊन जाईल. शिकवल्यानंतर कळेल तुम्हाला ते पण. थर्ड युनिट तर खूप सोपं आहे, मी तुम्हाला समजून सांगेन सगळंच. सगळे युनिट्स, सगळे जे सब पॉईंट्स आहेत तुम्हाला ते ओळखीचे असतीलच. फक्त प्रोटियाझोम्स, एंडोझोम्स हे थोडं नवीन असेल, तेही कळेल. हे मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट, प्रोटीन सॉर्टिंग अँड व्हेसिक्युलर ट्रॅफिकिंग, त्याच्यामध्ये बायोमेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आणि त्याचं फक्त मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सपोर्ट कसा होतो थ्रू मेम्ब्रेन टू मेम्ब्रेन, आयन्स कसे आणि मॉलिक्युल्स कसे ट्रान्सपोर्ट केले जातात याचा स्टडी आहे. आणि हे तर युनिट खूप सोपं आहे. अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, इंटरफेजिक न्यूक्लियस, न्यूक्लियर एनव्हलप अँड न्यूक्लियर पोअर कॉम्प्लेक्स, न्यूक्लिओलसचं स्ट्रक्चर असेल तेही. त्याच्यानंतर न्यूक्लियरमध्ये इम्पोर्ट कसं केलं जातं, एक्सपोर्ट कसं केलं जातं ते आहे. स्ट्रक्चर ऑफ DNA, DNAचं स्ट्रक्चर पण तुम्ही BSc मध्ये थोडंफार स्टडी केलंच असेल. ते आता जास्त इन डिटेल त्याचे टाईप्स काय आहेत ते सगळं आत्ता MSc ला तुम्हाला असेल. पॅकेजिंग ऑफ DNA इंटू क्रोमॅटिन आणि फाईन स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स. DNAचं पॅकेजिंग क्रोमॅटिनमध्ये ॲक्च्युअल कसं केलं जातं आणि क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तेही तुम्हाला असेल. हा सगळा 4ही युनिट्स तुम्हाला ॲट द मॉलिक्युलर लेवल शिकवले जातील. पेपरचं नावच आहे मॉलिक्युलर सेल बायोलॉजी, त्यामुळं त्याच ह्यानं तुम्हाला ते शिकवलं जाईल. चालेल. अजून तुम्हाला बघा कसं वाटते लेक्चर. थोडा आज पहिलं लेक्चर असल्यामुळे थोडी गडबड होतीये. उद्यापासून होईल, सगळे क्युरीज क्लिअर होतील. उद्यापासून आपण ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करूया. मॉलिक्युलर सेल बायोलॉजी मी घेणार आहे, त्याच्यातले 2 युनिट सर घेतील, 2 मी घेईन. आता मी तिसरा युनिट पहिल्यांदा स्टार्ट करणार आहे, त्याचं सेल्युलर रेस्पायरेशन अँड डिग्रेडेशनचं. आणि त्याच्यातला पहिला मायटोकॉन्ड्रियाज घेईन. थोडंफार तुम्ही पण अगोदर वाचलं तरी बरे होईल, जेणेकरून तुम्हाला इझी अंडरस्टँडिंग होईल त्याच्यामुळं. आणि नोट्स वगैरे सगळ्या प्रोव्हाइड करू. नोट्सची काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, नोट्स तुम्हाला सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, थँक्यू. बघा तुम्हाला कसं वाटते लेक्चर आणि कमेंट्स करून सांगा. काय क्युरीज असतील, समजत नसेल तरीही सांगा. ओके, थँक्यू.